सुरू करू का? काल महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ महामहिम राज्यपालांना भेटलं आणि सभापतीचं पद गेले 2.5 वर्ष रिक्त आहे आणि ते ताबडतोब भरण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली होती. यासाठी मी त्याला असं सांगितलं होतं की महाविकास आघाडीचं सरकार असताना आपल्याकडे आम्ही कॅबिनेटचा ठराव पाठवला होता. तो ठराव अजूनही नामंजूर झालेला नाही. त्यामुळे त्या ठरावाच्या आधारावर देखील आपण वेळ देऊ शकता आणि निवडणूक लावू शकता. उद्या विधानसभेत या देशाचे उपराष्ट्रपती येणार आहेत आणि ज्या वेळेला उपराष्ट्रपती येणार आहेत अशा वेळेला तिकडे त्यांच्या स्वागताला सभापती नसतील हे काही शोभनीय नाही. म्हणजे यजमानाला बोलवायचं आणि आचार्याने स्वागताला जायचं अशातली परिस्थिती सध्या आहे. कारण यजमानच आज या सभागृहात नाहीये. म्हणजे थोडक्यात डॉक्टरच्या ऐवजी कंपाऊंडर दवाखाना चालवतोय अशी परिस्थिती सध्या या विधानमंडळामध्ये आहे. आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये देखील विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा कुठलाही कार्यक्रम दाखवलेला नाहीये. आता उद्या आणि परवा हे 2च दिवस बाकी आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही की सरकारची इच्छा आहे की हे सभापती पद रिक्तच ठेवायचं आहे असं मला वाटतंय. माझी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून राज्यपालांना ही विनंती आहे की त्यांनी स्वतः याच्यात दखल देऊन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कुठलंही पद रिक्त राहणार नाही याची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर राज्य सरकारला निर्देश द्यावेत आणि सभापती पदाची ही निवडणूक पुढच्या येणाऱ्या 2 दिवसात घ्यावी. धन्यवाद. नाही, सत्ताधारी पक्षाकडे पुरेसं संख्याबळ आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा सभापती निवडून यायला काहीच हरकत नाहीये. असं असताना देखील ते आज निवडणूक घेत नाहीये. त्यांच्या आपसातल्या भांडणामुळे एक मोठं घटनात्मक पद आज रिकामी राहते. जनतेसमोर हा चांगला मेसेज नाहीये. तुमची आपसात काही भांडणं असतील पण पद कोणालाही असू देत पण किमान ते पद तर भरलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. बघा, सर्वसाधारणपणे ही प्रथा आहे की निवडणुकीच्या अगोदर सर्व आमदारांना एकत्र ठेवलं जातं. आपल्याला माहिती आहे की सत्ताधारी पक्ष घोडेबाजार करण्यामध्ये किती हुशार आहे आणि म्हणूनच त्यांना 50 खोके एकदम ओके ही उपाधी पण मिळालेली आहे. आणि त्यामुळे कुठलाही पक्ष आपल्या आमदारांची काळजी घेत असतो. आमदार किडनॅप होऊ शकतात, काही होऊ शकतं आणि म्हणून अशा वेळेला आमदारांना एकत्र ठेवणं ही आमची गरज आहे असं आम्हाला वाटतं. निवडणूक आहे, निवडणुकीचा निकाल अगोदर कोणच सांगू शकत नाही. कल हम महामहिम राज्यपाल से मिले, महाविकास आघाड़ी का शिष्टमंडल उनको मिला और उनसे
सभापति पद की जो 2.25 साल से रिक्त है और उसको तुरंत उसके ऊपर वो वैकेंसी फिलअप की जाए। सत्ताधारी पार्टी के पास में जो उनको आवश्यक है उतना उनके पास में मैंडेट है, तो इसलिए उनका सभापति चुनना ये कोई बड़ी बात नहीं है। लेकिन वो क्यों नहीं चाहते मुझे मालूम नहीं। उनके आपस के झगड़े 2-2.5 साल से खाली है। कल महामहिम उपराष्ट्रपति यहाँ पर आने वाले हैं और ऐसे समय पे ये पद खाली होना ये महाराष्ट्र विधानमंडल के लिए कोई अच्छी बात नहीं है। इसलिए हम राज्यपाल से ये विनती कर रहे हैं, आप इसमें तुरंत ध्यान दो और ये इलेक्शन जल्दी से जल्दी 2 दिन में हो जानी चाहिए और सभापति पद की ये वैकेंसी फिलअप होनी चाहिए। थैंक्स सर।